चलिए शुरू करते हैं। स्वागत आहे मित्रांनो एडिट्स बाय एकेच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भाऊन कसं वाटलं तुम्हाला आजच्या व्हिडिओचं प्रिव्ह्यू आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि भाऊन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या, कारण भाऊन तुम्हाला तर माहितीच आहे आपण अशाच प्रकारे कडक एडिटिंग मराठीमधून अगदी सोप्या पद्धतीने शिकवत असतो। त्यामुळे भाऊन चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून द्या। ओके, तर भाऊन आजची एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला आपले बीटबुक मार्करचे एक इफेक्ट प्रीसेट या दोन्ही प्रीसेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळणार आहेत। तर काय करायचं तुम्हाला बीटबुक मार्कर प्रीसेट आणि शेक इफेक्ट प्रीसेट या दोन्ही प्रीसेट आपल्या अलाइट मशीनवरती सिंपली तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। तर सिंपली इम्पोर्ट केल्यानंतर सिंपली आपली बीटबुक मार्कर प्रीसेट सिंपली अशा प्रकारे ओपन करून घ्यायचे फुल कडक व्हिडिओ बनवण्यासाठी। तर अशा प्रकारे ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे सुरुवातीला यायचं आहे आणि मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती एक सॉन्ग दिला असेल ते सिंपली ते ॲड करून घ्यायचे। तर मी ॲड करून घेतले। तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून मीडियावरती ऑडिओवरती जायचं आहे आणि व्ह्यू ऑलवरती जाऊन अल्बम्सवरती जाऊन तुम्ही येथे टेलिग्राम शोधून घ्यायचं आणि त्याच्यातलं जे सॉन्ग असेल तो सिंपली अशा प्रकारे प्लस आयकॉनवर टॅप केल्यानंतर ते अशा प्रकारे ॲड होऊन जाणार आहे। तर ॲड झाल्यानंतर एक लोगो अशा प्रकारे डिलीट करून द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला सुरुवातीला यायचं आणि खालच्या प्लस आयकॉन टॅप करून मीडियावरती जायचं आणि आपलं फोल्डर येथे ओपन करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीपासून तुमचे जे इमेज असतील ते सिंपली अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे लास्टपर्यंत। तर इमेजवरती क्लिक करून अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट कट करून द्यायचा आहे आणि एखादा इमेज जर सेट नसेल तर अशा प्रकारे तुम्हाला इमेजवरती क्लिक ठेवायचे आणि या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिंपली अशा प्रकारे काय करायचं आहे, फिल कॉम्पोजिशन एरिया करून द्यायचा आहे, जेणेकरून तुमचा जो इमेज असेल तो अशा प्रकारे सेट होऊन जाईल। तुम्हाला काय करायचं, लास्टपर्यंत छोटाच व्हिडिओ आहे पण फुल कडक व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे लास्टपर्यंत सर्व इमेज तुम्हाला एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, तर भाऊ सिंपली बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते तुमचे इमेज लास्टपर्यंत एक एक करून ॲड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिंपली अशा प्रकारे ह्या सर्व इमेजला थोडासा इफेक्ट पेस्ट करण्यासाठी तुम्हाला सिंपली अशा प्रकारे बॅक यायचं आणि आपली शेक इफेक्ट प्रीसेट जे काय असेल ती सिंपली ओपन करून दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे 3 लोगो दिसणार आहेत आपले एकेचे। तर काय करायचं, सुरुवातीच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि या कोपऱ्यातल्या इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून सिंपली या कोपऱ्यातल्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आणि सिंपली तुम्हाला काय करायचं, कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला सिंपली डबल बॅक यायचं आहे आणि आपली बीटबुक मार्कर प्रीसेट जी काय असेल ती सिंपली अशा प्रकारे तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे सर्व इमेज ॲड केल्यानंतर। तर अशा प्रकारे ओपन करून घेतल्यानंतर येथे तुम्हाला ध्यानपूर्वक बघायचं आहे, कारण इफेक्ट थोडासा छोटाच आहे पण सर्व इमेजला असल्यामुळे तुम्हाला येथे ध्यानपूर्वक बघायचं आहे। तर सुरुवातीलाच यायचं आहे आणि दोन्ही बाजूला तुम्हाला अशा प्रकारे प्रेस करून थोडीशी इमेज अशा प्रकारे मोठे करून घ्यायचे आहेत। तर इमेजवरती अशा प्रकारे सुरुवातीपासून तुम्हाला हा इफेक्ट जो आहे तो जेवढे तुम्हाला इथून पुढे लास्टपर्यंत जेवढे छोटे इमेज दिसत असतील त्या सर्व छोट्या इमेजला तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जायचं आहे आणि ह्या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिंपली तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। तर त्याच्यानंतर दुसऱ्या सुद्धा इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। जेवढे तुम्हाला लास्टपर्यंत छोटे इमेज दिसत असतील खूप आहेत तर त्या सर्व छोट्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे। इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे। तर अशा प्रकारे ते मी दाखवून देतो तुम्हाला। सुरुवातीपासून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो अशा प्रकारे 2.15 सेकंदापर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे एक नंबरचा। त्याच्यानंतर मध्ये एक इमेज सोडूनच द्यायचा आहे तो मोठा। त्याच्यानंतर 3.17 सेकंदावरती तुम्हाला हे छोटे इमेज दिसत असतील 3.17 सेकंदापासून 3.17 सेकंदावरती सुद्धा तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचा अशा प्रकारे। 3.17 सेकंदापासून तुम्हाला 4.15 सेकंदापर्यंत सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर मध्ये एक मोठा इमेज सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर 4.24 सेकंदापासून तुम्हाला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। इथे छोटे इमेज दिसत असतील 4.24 सेकंदापासून 5.6 सेकंदापर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करायचे। त्याच्यानंतर मध्ये एक मोठा इमेज सोडून तुम्हाला 5.11 सेकंदावरती सुद्धा दिसत असतील छोटे इमेज तर तेथे सुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही थोडे पुढे गेल्यानंतर अशा प्रकारे 6.5 सेकंदावरती सुद्धा तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील। 6.5 सेकंदापासून तुम्हाला अशा प्रकारे 6.25 सेकंदापर्यंत हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्याच्यानंतर 7.1 सेकंदापासून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो 8.1 सेकंदापर्यंत। त्याच्यानंतर तुम्ही असं थोडे पुढे गेल्यानंतर 8.8 सेकंदापासून तुम्हाला हाच इफेक्ट जो आहे तो 8.26 सेकंदापर्यंत पेस्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर 9.2 सेकंदापासून तुम्हाला हा जो इफेक्ट आहे तो 9.22 सेकंदापर्यंत हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आणि लास्ट म्हणजे अशा प्रकारे 9.19 सेकंदावर जेवढे तुम्हाला छोटे इमेज दिसत असतील तेथेपर्यंत हाच इफेक्ट तुम्हाला पहिलावालाच पेस्ट करून द्यायचा आहे। तर 10.19 सेकंदापर्यंत तर 10.26 सेकंदापासून छोटे इमेज दिसत असतील
10.24 सेकंदापासून तुम्हाला 11.10 सेकंदापर्यंत, त्याच्यानंतर मध्ये तुम्हाला फक्त काय करायचं, लास्टपर्यंत एक अशा प्रकारचा इमेज दिसणार आहे, तोच फक्त सोडून द्यायचा आणि तुम्हाला लास्टपर्यंत जेवढे छोटे इमेज दिसत असतील त्या छोट्या इमेजला हाच इफेक्ट पेस्ट करायचा. इझी आहे, सोप्यात सोपा होऊन जातोय लगेच, त्यामुळे बनवा एकदा. तर अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सिम्पली बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट जी काय असेल ती सिम्पली ओपन करून दिल्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या एक लोगोवरती क्लिक करायचं आणि इफेक्ट होती जाऊन कॉपी इफेक्ट करायचा तुम्हाला. आणि 2 नंबरचा एक लोगोचा इफेक्ट कॉपी केल्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आणि आपल्या बीट बुकमार्क प्रिसेटवरती यायचं आहे. तर भाऊन चॅनलवरती नवीन असतात तर सबस्क्राईब करून घ्या सगळ्यात अगोदर. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीचे म्हणा सर्व छोटे आपले इमेज होते त्या सर्व छोट्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून झाले आहेत पहिला आपला. तर त्याच्यानंतर काय करायचं, 3 सेकंदावरती एक मोठा इमेज दिसत असेल त्या इमेजला हा इफेक्ट 2 नंबरवाला पेस्ट करून द्यायचा आहे. त्याच्यासाठी 3 सेकंदावरती तुम्हाला यायचं आहे. त्या मोठ्या इमेजवरती क्लिक करून या कोपऱ्याला इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. त्याच्यानंतर अजून थोडी गेल्यानंतर हा इफेक्ट जो आहे तो याच इमेजला पेस्ट करून द्यायचा आहे आणि इथून पुढच्या इमेजला लास्ट इफेक्ट पेस्ट करणार आहे आपण. त्याच्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपली शेक इफेक्ट प्रिसेट सिम्पली ओपन करून घ्यायची आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे लास्टचा एक लोगो दिसणार आहे, त्याच्यावरती क्लिक करून सिम्पली इफेक्ट होती जायचं आहे आणि कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला कॉपी इफेक्ट करायचं आणि सिम्पली बॅक येऊन आपल्या बीट बुक प्रिसेटवरती तुम्हाला डबल येऊन जायचं आहे. तर लास्टचा हा इफेक्ट पेस्ट करून दिल्यानंतर आपला आजचा व्हिडिओ होऊन जातोय भाऊन. तर काय करायचं, अशा प्रकारे तुम्हाला 4.15 सेकंदावरती यायचं आहे आणि इथून पुढे तुम्ही बघितलं असेल तर लास्टपर्यंत आपण मध्ये एक इमेज सोडून गेलतो. तर मधल्या इमेजला राहिलेला हा इफेक्ट जो आहे तो अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर पाहून काय करायचं आहे, इमेजवरती क्लिक करून या कोपऱ्याला इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि या कोपऱ्याला 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. तर छोट्यावाल्या इमेजला आपण 1 नंबरचा इफेक्ट पेस्ट केला, त्याच्यासाठी ते सर्व सोडूनच द्यायचे आहेत. त्या सर्व इमेजला इफेक्ट पेस्ट करून झालाच होता आपला. तर अशा प्रकारे जेवढे आपण मध्ये एक इमेज सोडले होते एक अशा प्रकारे सोडत गेलतो, तर त्या एकामधल्या इमेजला हा इफेक्ट तुम्हाला पेस्ट करून द्यायचा आहे. खूप सोपा आहे भाऊन, लगेच बनवा आणि ट्रेंडिंगला सुद्धा सॉन्ग चालू आहे त्यामुळे लगेच बनवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करून घ्या लगेच. तर अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला लास्टपर्यंत आपण मध्ये इमेज सोडले होते, तर लास्टपर्यंत तुम्हाला जेवढे मध्ये आपण इमेज सोडले होते तर त्या मधल्या मोठ्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ओके, तर भाऊन अशा प्रकारे आपला जो आजचा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून लगेच सांगा आणि भाऊन चॅनलवरती नवीन असतात तर चॅनलला सुद्धा लगेच सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला लोगो वगैरे काय ॲड करायचे असेल तर इमेज मीडियावरती जाऊन तुम्ही ते अशा प्रकारे ॲड करू शकता. ओके, तर भाऊन भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.